कसं काय अचानक बोलवणं केलं? गावामध्ये महादेवाची यात्रा आहे. खरंय, घराघरामध्ये पै पाहुणे येणार. बरोबर आहे. तरुण मुलांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे. वयस्कर माणसाच्या पदरामध्ये माप पडलं पाहिजे. याच्याकरता एखादा सुंदर असा तमाशा राहायचा. असं मग ते जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवतोय. आमच्यावरती? हा. तेव्हा आपल्या गल्लीतले तरुण पुढारी बोलवा. तमाशाचं नियोजन तुम्ही बघा आणि वर्गणीचा आम्ही बघू. चालेल, बोलवा. चालेल, या. चला, आता तरुण पिढीवरती तमाशा आणायचं ठरवलंय. तर आता मी एकटा कसा तमाशा ठरवायला जाऊ? कारण तमाशा ठरवायला जाणं हे माझ्या काही एकट्याचं काम नाही. तेव्हा आमचे जीवाचे जिवलग मित्र अशोक वारे यांना आवाज देतो आणि लगेचच पुढील नियोजन करतो. ओ अशोक वारे, ओ अशोक वारे. का वारे म्हटल्यावर का रे? काय झालं? हो, गावची यात्रा जवळ आली. कुठं पण झाल्या? नाकावर. टकली जाण की नाकावर. मग तसं नवं, अव तारखेनं जवळ आल्या. मग असं कधी म्हणणार बाबा? मग आता यात्रा जवळ आली म्हटलं यात्रेसाठी एखादा छोटा मोठा मनोरंजनाचा कार्यक्रम आणला पाहिजे का नाही? चालतंय की. आता भिसे मामाने सांगितलंय की आम्ही वर्गणी गोळा करायला चाललोय, तेव्हा यात्रेला तमाशा आणला पाहिजे. मग तमाशा ठरवायला आपल्याला दोघांना गेलं पाहिजे. अरे एका दोघांनी यात्रा होती का बाबा? मग ज्याची की त्याची भावकी. बरोबर आहे. सगळं गाव सगळं आपण एकत्रित आलो तर यात्रा भरणार. बरोबर आहे. म्हणजे पंच कमिटी बोलवण्यासाठी घडणार नाही. जीवाचा जीवली मित्र बोलो बजरंग वाघमारे, त्यांना बोलवून घ्या. देव का आवाज? ओ बजरंग वाघमारे. बरं अगोदर हो भास्कर मामा या. गांजा वडल्या का दारू प्यायला? आता तुम्ही कधी पुण्यात जाताय, कधी मुंबईला जाताय, तुम्ही घरात कधी आहे का? त्यामुळे नक्की कुणाला बोलवायचं? त्याच्यात येणार नाही. ते तुमच्या तारखी शिल्लक नाही त्या, आमच्या सगळ्या खालीच आहे त्या. मग कुणाला बोलवायचं? तुम्ही टाळ्या सुधीत असला तर मला बोलवशील ना? होय. काय माझ्याकडे काय? अहो गावची यात्रा जवळ आली. गावची यात्रा लागू तिकडे काय? तुम्हाला काय अकलेचा भाग आहे का? म्हणजे बजरंग येणं झालाय. काय सांगणार आहे? आरती कवच नव्हतं वाता येणं झालं ती सांगते. दुष्काळ परिणाम झाला, दगड मारतोय. काय सांगणार आहे? अरे परवा बाजारात भेटलो मला माहिती आहे. बायकाच्या मागं लागायला लागलाय. अरे चांगल्या माणसाची की काय ते बोलू नका तुम्ही. पण मग आता त्याच्या संगत सोडली पाहिजे. एक नंबरचा नालायक माणूस होईल. आता जर तो आला तर त्याशी कोणी बोलायचं नाही. जो कोण बोलाल त्याच्याला नामा करतो. तिकडे काय म्हटलं आणखीन एकदा सांगा. म्हणून ज्याला बोलू नको म्हणतो. जो कोण पहिल्यांदा त्याच्या संग बोलाल त्याच्याला नामा करतो. बघा ठरलं नव्हता. एक पुन्हा जर कोण बोलायला दिसला तर त्याच्या आईला नामा करतो. चला त्याची यायची वेळ झाल्या तर इथंच पारावरती बसूया. नमस्कार मंडळी. खरंच खरं माणूस माणसात न उठायला वेळ लागत नाही आणि माणूस माणसात न उठायला 3 कारण आहेत. ऐका, दारू पिणारा माणूस कधी कुठं बकल, गांजा वाढणारा माणूस कधी कुठं बकल, तंबाखू खाणारा माणूस कधी कुठं थुकल आणि रंडीबाजी करणारा माणूस कधी प्राणाला उकल हे सांगता येत नाही. म्हणून माझी अवस्था ती झाली का बाईच्या नादाला लागून माझं पैसे गेल्याचं मला दुःख नाही, घरातून बाहेर काढलं याचंही मला दुःख नाही. पण माझ्या जीवा भावाचे मित्र मला दुरावले गेले. मित्र माझ्या बरोबर बोलत नाहीत, कारण या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती अतूट असतात. म्हणून मित्रत्वाचं नातं श्रेष्ठ आहे. मित्रांना आपण स्वतःहून बोललो पाहिजे. आता ते बोलत नाहीत माझ्या बरोबर, पण आपण शरण गेलं पाहिजे. शरण गेल्यावर कुणी मरण देत नाही. मित्रांना आपण बोललो पाहिजे. माझ्या जीवा भावाचा मित्र संदीप खरंच खरं प्रेमळ स्वभावाचा आहे. ओ संदीप. भास्कर मामा, तुम्हाला काय माहिती आहे का? अहो गेल्या साली पाऊस पाणी चांगला झाला तेव्हा माझ्या रानात मी 2 एकरात वांगी लावली. वांगी आपण चमत्कार असा झाला की त्या वांग्याला लागलं लाल भडक टमाटे. तुझ्या 70 पडीत कोणी जमीन केली आहे का? ती मागून खाली सवय लागली. जमिनीत कवा गेला वांग्याला टमाटो? संदीप माझ्या बरोबर बोलत नाही, पण खरा जीवा भावाचा मित्र. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा एक कलावंत बी आहे आणि माझ्या जीवा भावाचा अशोक वारे नागावकर 100% बोलणार. ओ अशोकराव. भास्कर
तुला काय कळलं का कालपासून आमच्या घरातलं आला का रात्री शिर्डी येली की रेडा गाप जरी झालं ना ती शिर्डीला रे रेडा झाला 70 पिढीत करून शेरड पाळली का अशोक वारे सुद्धा बोलत नाही. पहिल्यापासूनच गाप घालवायला हे कुणीकडे नेतो ते त्याला नाही मसबी देवी लहानाची मोठी झाडू जिवलग मित्र भास्कर सावर्डेकर 100% बोलणार. ओ भास्कर सदाकडे काय ओ भास्कर सदाकडे राम राम बोलत नाही. पण मला बी म्हणतात बजरंग माडगुळकर कसा बोलत नाही मला बघायचं आहे. भास्करनं पळतच आलं पाहिजे हे भास्कर. अरे पण तुझ्या घरातला बेकार घडलं रे. घरात काय घडलेलं दारात तुझ्या अशी तोबा गर्दी झाली भास्कर पळते. देण्यात आहे का माझ्या जेव्हा भावाचा मित्र घरातला का काय घडले वाईट घडलं रे. लय वाईट झालं हे भास्कर लय बेकार घडलं. काय झालं काय झालं तुझ्या दारात अशी तोबा गर्दी झाली जेव्हा काय झालं तोंडाला तोड दिसना. तुझं एकुलते एक पोरग भास्कर. काय झालं त्या पोराने रे भास्कर फळीवरनं भांडी पाडली रे भास्कर. कसं झालं पाठी पाठी मग गर्दी होय त्याच्या आता परवडलं का लागला का तुझ्या यायला नामा करतो खरं सांगायचं लागला का नाही. आता परवडलं लागला का तुझ्या माझ्या वाच्यात बोललं जरा लागू दे लागू आता आता तुझ्या यायला नामा कडून लागलाय तुला काहीच दुःख वाटत नाही. 10 वेळा लागू म्हणजे संदीप थांब जरा मी काय त्याला भीतोय आता रे आपण आपल्याला काय लहान आपलं काय आहे की नाही नामा करतो काय पानगड आहे ही नामा करतो तुझी पानगड काय आहे. तुला त्याचं काय वाटत नाही काय आला का तुझ्या आईने नाम कुठला लागला पण नेमके नामा करतो तुझी भानगड तरी काय आहे. अरे माझ्या बाचच नाव ना आणि भास्करराव आणि बघा बोललो असतो तर बाला डबलच जाऊ दे मित्रांनो चुकणं माणसाचा गुणधर्म आहे. माझ्याकडून जरी काही चुकलं असेल तर तुमच्यासारख्या मित्राचं अगदी कर्तव्य थोडी चुकी आहे का असं काय चुकलंय माझ्याकडून त्या अवलादीचा मित्र नवस त्या अवलादीचा मित्र नवस काय झालं. अरे गांजा ओढतोय तेवढंच आहे का दुसरं काय भास्कर. दारू पितोयस मग तेवढंच का दुसरं काय दारू सोडून काय आहे. जुगार खेळतोयस आयला रोज खेळतोय का भास्कर. कधी तर पैसा आला तर दुसरी दिवशी बसलो. आपू वरतोयस चेरस वरतोयस रंडीबाजी करतोयस तेवढंच आहे का दुसरं काय. आता कुठला नाद सोडला अट्टल भास्कर रंडीबाजीचं नाव काढलं माझ्या अंगावरती काटा. मी जी वेळा झाले भास्कर तेवढ्यासाठी तरी भास्कर अरे भास्कर आहे भास्कर रंडीबाजीनं अंगावर काटाला म्हणतो आणि भास्कर मला ओढायला लागला. जुन्या आठवणी कशाला काढतो. मी ज्याच्यासाठी वेडा झालोय ते पाहिजे होते भास्कर. आता हे जो भागलो कशी होती काय कोण होती काय आम्हाला कळलं पाहिजे का नाही. मी का वेडा झालो का कशाबद्दल माझी ती साळू आता काय